अ, जसं तुम्ही अनेक रेव्होल्युशनरी कन्सेप्ट्स आणलेल्या आहेत. मला असं वाटतं उपसभापती म्हणून देखील सुद्धा मग विधिमंडळाची लायब्ररी असो किंवा त्याचं टेक्नॉलॉजिकली ती अधिक इक्विप्ड कशी करता येईल या दृष्टीनं भाऊ तुम्ही काही करणार आहात का प्रयत्न? कारण जेव्हा तुम्ही येता तेव्हा काहीतरी वेगळं होईल अशी अपेक्षा आम्ही देखील माध्यम म्हणून पाहत असतो. खूप खूप काही गोष्टी माझ्या मनामध्ये, म्हणजे ते लगेच आजच सांगणं उचित होईल की नाही होईल मला माहित नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की डिजिटलायझेशन मध्ये पण महाराष्ट्र राज्य म्हणून आपण आता खूप पुढे चाललेलो आहोत. म्हणून आपण लोकप्रतिनिधीला लॅपटॉप देतो अर्थात ते, आणि तुम्ही बघितलं असेल की अनेक प्रश्न आता ऑनलाईन पद्धतीने केलेले. पहिला असं असायचं की बॅलेट हे डोळ्यासमोर करायचे, मग अनेक वेळा लोकांना असं वाटायचं की माझा प्रश्न का नाही लागला, ह्यांचा कसा प्रश्न लागला. तर आपण डिजिटलाइज बॅलेट चालू केलं, ऑनलाईन बॅलेट चालू केली की जिकडे लोकप्रतिनिधी फिजिकली पण येऊ शकतात किंवा ऑनलाईन मध्ये पण देखील बघू शकतात. मोठ्या प्रमाणावरती स्क्रीन्स, कॅमेरेज किंवा जे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आहेत, माननीय अध्यक्षांच्या पुढाकाराने ते झालेलं, ते मी नक्कीच कौतुक राहुल नार्वेकरजींचं करीन आणि सभापती राम शिंदेजींचं पण करीन की ती 21व्या शतकामध्ये महाराष्ट्र हा प्रगतिशील राज्य आहे. तर त्या हिशोबाने लोकांनी पण देखील, लोकप्रतिनिधी पण देखील त्या प्रभावाने काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही बघितलं असेल की पहिला आम्हाला लोकांकडे बघावं लागायचं पीठासीन अधिकारी म्हणून. आता बाजूला स्क्रीन आहे, त्यांनी बटन दाबली तर ते स्क्रीनवर त्याचा नाव फ्लॅश होतो आणि फोटो फ्लॅश होतो. तर आम्हाला इकडे बघतोय, नाही नाही मग आमच्याकडे अध्यक्ष बघतच नाही, सभापती महोदय तुम्ही आमच्याकडे पाहत पण नाही. तर मी म्हणलं तर पाहायची गरज नाही, तुम्ही बटन दाबा, मला दिसतंय काय तुम्ही कोणी बोलताय. आणि कोणी पहिला बटन दाबलं, कोणाला पहिली संधी द्यायची. अनेक वेळा काय होतं आणि हात वरती करून नसतात ते बोलतात आम्हाला तुम्ही बघत नाही, आम्हाला बोलत नाही, आमचा हात एवढ्या वेळापासून आहे आणि तुम्ही त्याला दिलं आणि तुम्हाला विरोधक दिसतच नाही. असं आहे, अशी भूमिका आहे. नक्कीच. त्यामुळे येत्या काळामध्ये अधिक डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणावरती आपण करतोय अर्थात, म्हणजे ते कंटिन्युअस प्रोसेस आहे, याला अजून आपल्याला गती द्यावी लागणार आहे. पण ती लोकप्रतिनिधीचं कॉन्ट्रीब्युशन जोपर्यंत येणार नाही, म्हणजे उदाहरण जसं असेल की आपण पेपरवरती आजही आहोत, पण पेपरलेस व्हायला पाहिजे. स्क्रीनवरती आपल्याकडे कार्यक्रम पत्रिका आहे, त्याचे उत्तर आहेत, सर्व काय, पण ते कार्यक्रम पत्रिका आपण बघत नाही, आपण आपल्या याच्यावरतीच बघतोय. तो थोडा वेळ लागेल, पण मला वाटते नक्कीच काही कालानंतर त्याच्यात त्या डिजिटलायझेशनचा वापर लोकप्रतिनिधी करतील आणि आपल्याला अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल.